मला आवडलं असं तू काय काय काम केलं स्वामी काय केलं समाजाचा उपकार होता तुझ्या त्यांच्या ऋणातून उतराय झाला मग या ठिकाणी फिरोजबाईंनी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही साक्षीदार आहात सर्वजण केलं ना काम केलं ना फळ वाटप केलं लसीकरण केलं कपड्याचं वाटप केलं दूध सगळ्यांना पेशंटच्या घरी असं वर्षभर 10,000 लिटर पाण्याचा टँकर स्वतः समाजासाठी घेतलाय बरोबर आहे ना स्वामीचं काम देवाला आवडेल असं काम आहे ना केलंय की नाही सांगा ना ध्यानात असू द्या जी लोक स्वतःसाठी जगतात ती जगून सुद्धा कायम मेलेली असतात हो का प्रपंचासाठी सगळीच मारते ती रातून दिवस आपण प्रपंचासाठी धारपाडतोय ना ती जगणं स्वतःसाठी झालं समाजासाठी काय आहे जगण्यात आपलं जी लोक स्वतःसाठी जगतात ती जगून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती मरून सुद्धा कायम अमर असतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी गाथा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोणासाठी जगले ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय कोणासाठी जगले आपल्यासाठी जगले म्हणून तर 400 वर्ष झाले तरी आपण तुकोबारायला विसरायला तयार नाही 750 वर्ष झाली तरी ज्ञानोबारायला विसरायला तयार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरायला तयार नाही जेवढे समाज सुधारक झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील विसरायला तयार नाही का ती स्वतःसाठी जगली नाहीत आपल्यासाठी जगले सर्वजण आणि जी स्वतःसाठी जगतात ना त्यांची नातवंड सुद्धा त्यांना ध्यानात ठेवत नाही मग काय जगणं आहे आपलं सांगा ना काय जगणं आहे आपल्याला एक नियम घालून दिला स्वामी काच पहिलं काम आपल्या मालकाचं करायचं मालकाचं तो जगवतोय ना तुम्हाला त्याच्याकडे नोकरी करत असताल तो जगवतोय ना त्याचं काम प्रामाणिकपणे करा आणि सगळ्यात मोठा मालक त्याला आवडेल असं काम करा पहिलं काम स्वामी काच दुसरं काम गुरुची सेवा गुरुची भक्ती करा कुठल्या क्षेत्रातला प्रत्येक क्षेत्रात गुरु आज तुम्ही जी जगत असाल ना जगताय व्यावहारिक गुरु सुद्धा आहे त्याची भक्ती करा दुसरं काम त्याचबरोबर पितृवचन आपल्या आई वडिलांचा आपल्यावरती उपकार आहे ध्यानात असू द्या अनमोल उपकार आहेत आई वडिलांना कधी विसरू नका पतीची सेवा सांगितली पतीची सेवा करता का तुम्ही पतीची सेवा करता का करता त्यांचं एवढं चेहरा का पडल्यात म्हणून तुमचे लग्न झालं बाईक आहे का तुम्हाला आहे का आता सगळ्याला प्रामाणिकपणे विचार ज्याला तुम्ही ऐकू नका ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली त्याने हातवर करा त्याचा हित सत्कार करतो 99% वाल्यांनी खाली देवा फक्त 100% वाल्यांनी मी सांगितलंय 90 आताच विचार करून हातवर करा 99% वाल्यांनी वर घेऊ नका 100% वाल्यांनी फक्त वर घ्यायचा दोघाला आता बाकीची गेलं वाटते 2-4 जणांना मिळाले बरोबर आहे आता तुम्हाला प्रामाणिकपणे काळूबाईची शपथ आहे ज्यांनी हातवर केले म्हणावं आता तिथं मी अटॅक येऊन मरीन खोटं बोलत असतो म्हणावं तिला मी तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही ताई ताई पाणी नका देवा हो ताई एका तासाने काय मदत नाही तुम्ही घेऊच नका मी आहे ना मी घेतो जबाबदारी होती तो पाठवर मदत नाही कोणीच एवढं काय म्हणतो त्यांना नका देऊ 1 तासभर कोणी पाणी पण प्यायचं नाही मी आहे काय झालं नाव घेऊन घेतो आमचं नाही ऐका दिली नसेल विचारला 100% चांगली असेल काही बसते बरं आता ह्यांचं बोलू द्या आता तुम्हाला विचारतो
बहिणीला 1,500 असेल ना. हा जिला जिला विचार करून हातवर करायचा वैया गावाला वर करायचा नाही चांगला पुढे लय अवघड वाटेल. ऐका जिला जिला संसारामध्ये 100% चांगला नवरा मिळालाय. 99% म्हणत नाही 100% चांगला नवरा मिळालाय. तिने हातवर करा तिचा सत्कार करा. 2 4 6 8 10 12 14 16 18 झालेला. आता ऐका काय कोण ठेवा की तुम्ही हातवर घेता. ऐका तुम्हाला कळवायची शपथ जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याला एकेरी शब्दात बोलली नाही तिने हातवर करा. बाबा तसाच आहे आईचंच ऐकू बहिणीचंच ऐकू आणि मी सांगायला गेली की ह्याच्या कानाची खोटं बोलला तर हिथं आट्या घेऊन मारता कळवायची शपथ. तुमचं हे आलेत का 2-3 हातवर आले तुमचं आलं का इथं आले का तुमचं आले ना. मग तुम्ही हातवर केलं ह्यांचं काय तुमचं होतं हातवर करायला. आता घरी जाऊन भेटवा. आता हिथं भांडत बसू नका घरी जाऊन. ऐका घरात आपल्या समाधान राहावं असं वाटत असेल तर